काल बऱ्याच दिवसांनी बाजारात गेले. रिमझिम पडणारा तो पाऊस आणि बायकांची ही गर्दी. आम्ही बायका म्हणजे फक्त साड्या आणि दागिन्यांची शॉपिंग करत नाही, भाज्या पण अगदी निरखून आणि पारखूनच घेतो बरं का. सगळीच भेंडी दिसायला फ्रेश आणि सारखीच दिसली तर त्या भेंडींची टोकं मोडून मोडून आम्ही भाजीवाल्यालाच विचारतो, ओ दादा, भेंडी जून नाहीत ना? सगळीकडे मिरच्या, टोमॅटो, वांगी आणि पालेभाज्याही होत्या. पण मला हवं होतं कोवळं पिवळसर कणीस. कणीस शोधणं म्हणजे काल मला अगदी खजिना शोधण्यासारखंच वाटलं. सुरुवातीला मला ते कुठेच दिसलं नाही. एक मावशी म्हणाल्या, अगं मगासपासून काय कणीस कणीस करून राहिली, तिथं पुढच्या कोपऱ्यावर बघ. खरंच पुढे जाऊन पाहिलं तर ताजं झाकलेलं कणीस आजोबा घेऊन बसले होते. आजोबांना मी हसून विचारलं, ही शेवटची 2 आहेत ना? आजोबाही हसून म्हणाले, हो, कदाचित तुझीच वाट बघत होते. मी घरी आले, मका सोलून त्याचे दाणे उकडले, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ घालून दाणे छान क्रिस्पी तेलामध्ये तळले. लाल तिखट, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून आपला चाट तयार झाला. त्या क्षणी वाटलं, हे क्रिस्पी कॉर्न म्हणजे माझी निवड आणि समाधान.